जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या ह्या प्रभात भक्तीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचा संदेश जो आहे तो संदेश अतिशय महत्वाचा आहे आणि इथपर्यंत आपण असं शिकलेलो आहोत की पवित्र स्थानामध्ये ज्या काय वस्तू आहेत त्या वस्तूचा अनुभव आपल्या सर्वांना घडला पाहिजे. जोपर्यंत तो अनुभव घडत नाही तोपर्यंत आपल्याला तारण प्राप्ती होत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण थोडी जर उजळणी केली तर आपल्याला ह्या ठिकाणी असं पाहायला मिळतं. माझी विनंती आहे की प्रत्येकाने मोबाईलवरती जे चित्र तुमच्या समोर आहे ते चित्र मोठं करावं, झूम इन करावं, म्हणजे ते चित्र मोठं करावं, जेणेकरून तुम्हाला ह्या चित्रामध्ये प्रत्येक वस्तू आणि याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीचा अभ्यास करायला सोपं पडेल. तर ज्यावेळेस जुन्या करारामध्ये पापी पाप करत असे त्यावेळेस तो कोकऱ्याच्या शोधामध्ये सर्वप्रथम जात असे. तो कोकरू घेतल्यानंतर ते कोकरू घेऊन तो पवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचा आणि ते कोकरू येशू ख्रिस्ताला दर्शवतं. पवित्र स्थानासाठी एकच मार्ग असायचा आणि तो मार्ग म्हणजे तो तट जो तुम्हाला दिसत आहे त्या तटातून एकच फाटक किंवा मार्ग किंवा एकच दरवाजा आहे जो पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्यासाठी वापरला जातो. तो मार्ग म्हणजे येशू ख्रिस्त, कारण की मार्ग, सत्य व जीवन येशू ख्रिस्त आहे. त्याच्यानंतर आपण असं पाहतो की त्या ठिकाणी तुमच्या समोर वेदी आहे, होम अर्पणाची वेदी आहे. ती वेदी पूर्णपणे त्याग आणि पूर्णपणे बलिदान याला दर्शवते आणि येशू ख्रिस्त त्या वेदीला दर्शवतो, कारण की त्यानं पूर्णपणे त्याग त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर घंगाळ, घंगाळ जे आहे ते पाणी शुद्धीकरणाला दर्शवतं, बाप्तिस्म्याला दर्शवतं. जोपर्यंत वेदीवरती आपण सर्वस्व ठेवत नाही तोपर्यंत आपला बाप्तिस्मा होऊ शकत नाही. मग त्याच्यानंतर पुढची वस्तू आपण पवित्र स्थानामध्ये अशी पाहिलेली आहे की भाकरीचा मेज जो आहे तो येशू ख्रिस्ताला परत दर्शवतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्ताला दर्शवते. याच्यावरून आपल्याला हेच कळलं पाहिजे की येशू ख्रिस्ताशिवाय सार्वकालिक जीवन प्रत्येक टप्प्याला मार्ग जो आहे तो मार्ग येशू ख्रिस्तच आहे. मग तो भाकरीचा मेज म्हणजे येशू ख्रिस्त, जीवनी भाकर येशू ख्रिस्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं त्या ठिकाणी की जे दीप वृक्ष आहे ते दीप वृक्ष आपल्याला प्रकाशमय होण्यासाठी मदत करतं. म्हणजे आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे जर आपण विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्तासंगती जोडलं गेलो तर आपलं आयुष्य प्रकाशमय होणं किंवा आपल्याला सुवार्थ सांगणं सोपं पडतं. त्याच्यानंतर आपण धूपवेदी याच्याविषयी शिकतो. ती धूपवेदी जी आहे ती धूपवेदी आपल्याला हेच सांगतं की आपली प्रार्थना जी आहे ती आपली प्रार्थना येशू ख्रिस्त काय करतो, स्वतः त्या प्रार्थनेमध्ये त्याची प्रार्थनाचं मिश्रण करून ती प्रार्थना देवासमोर मांडतो. त्याच्यानंतर आपण परमपवित्र स्थानामध्ये जातो. बंधू आणि भगिनींनो, माझी हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हे चित्र काय करा, मोठं करा. कारण की ह्या ठिकाणी अ, जे मला मदत करत आहेत त्यांना ते चित्र मोठं करण्यासाठी जमत नाही, कारण की हे चित्र लहान आहे. तर तुम्ही स्वतः ते चित्र मोठं करा. तर परमपवित्र स्थानामध्ये आपण असं पाहतो की कराराचा कोश आहे. तो कराराचा कोश म्हणजे त्याच्यामध्ये आरोनाची काठी आहे, सुवर्ण पात्रामध्ये मन्ना आहे आणि 10 आज्ञा आहेत. दयासन आहे. त्या ठिकाणी करूब आहेत. तर 10 आज्ञा स्वतः देवाने लिहिलेल्या आहेत आणि त्या कराराच्या कोशाच्या आत ठेवलेल्या आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि देवाचं वचन आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, अभ्यास केलेला आहे की दैनंदिन दिवसामध्ये सेवा जी आहे ती सेवा दर्शन मंडप म्हणजे अंगणामध्ये आणि पवित्र स्थानामध्ये, पवित्र स्थानाचा पहिला भाग याच्यामध्येच होत असे. म्हणजे ज्यावेळेस पापी कोकरू घेऊन येत असे त्यावेळेस त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती हात ठेवून तो पापी पापाची कबुली करत असे. म्हणजे पाप त्याच्यापासून स्थलांतरित होऊन त्या कोकऱ्याच्या डोक्यावरती जात असे.
म्हणजे कोकऱ्यावरती जात असे. ते कोकरू वधलं जायचं. वधल्यानंतर ते कोकऱ्याचं रक्त जे आहे, म्हणजे आता पाप कोकऱ्यापासून रक्तामध्ये, आणि ते रक्त घेऊन याजक पुढे जायचा. म्हणजे थोडक्यात आता ते रक्त, पाप जे वाहत आहे ते पाप आता याजकाकडे गेलेलं आहे, आणि तो याजक जो आहे तो येशू ख्रिस्त आहे. तो याजक पवित्र स्थानामध्ये प्रवेश करायचा, आणि जो अंतरपट आहे, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान, त्या अंतरपटावरती 7 वेळेस ते रक्त शिंपडून परत येत असे. आणि या ठिकाणी पाप्याला म्हणत असे की तू पापापासून वेगळा झालेला आहेस. जरी तुला पापाची क्षमा मिळाली असली, जरी तुला येशू ख्रिस्ताचं आयुष्य, पवित्र आयुष्य मिळालं असलं, तरी देखील तुझं पाप अजून पूर्णपणे पुसून टाकलं गेलेलं नाहीये. तू पूर्णपणे दोषमुक्त नाहीयेस. म्हणून जा, परत पाप करू नको. ही सेवा जी आहे, ही सेवा दैनंदिन दिवसामध्ये होत असे. मग तो पापी जात असे, आणि जर त्याला हे पाप पूर्णपणे पुसून टाकायची इच्छा असेल, तर त्यानं परमपवित्र स्थानामध्ये जी सेवा आहे, त्या सेवेची वाट बघावं लागत असे त्याला. म्हणून परमपवित्र स्थानातील सेवा जी आहे, ती सेवा फक्त वर्षातून एकदा, म्हणजे 7वा महिना 10व्या दिवशी होत असे. ती सेवा जी आहे, त्या सेवेमध्ये आपण असं पाहतो की परमपवित्र स्थान, जर तुम्ही तुमचं चित्र इथं झूम केलं, तर परमपवित्र स्थानामध्ये देव याजकांसंगती बोलायचा आणि म्हणायचा की जो व्यक्ती त्यानं ह्या ठिकाणी प्रायश्चित करून परत जाऊन त्यानं पाप केलेलं नाही, त्याचं पाप फक्त तू काय कर, त्या जिवंत बकऱ्यावरती टाक, आणि तो जिवंत बकरा जो आहे तो सैतानाला दर्शवतो. आणि देवाचं वचन म्हणतं की तो जिवंत बकऱ्यावरती त्याच लोकांचं पाप, म्हणजे सैतानावरती त्याच लोकांचं पाप सैतान घेईल, ज्या लोकांनी प्रायश्चित केलेलं आणि पाप करणं बंद केलेलं आहे. आता हे कधी ठरतं? न्याय निवाड्याच्या दिवशी ठरतं की कोणी पाप करायचं बंद केलंय आणि कोण पाप सातत्यानं करत आहे. पण ज्या लोकांनी पाप करणं बंद केलेलं नाही, म्हणजे प्रायश्चित केलं पण परत जाऊन त्यांनी पाप केलं, देव ह्या ठिकाणी 7वा महिना 10वा दिवस, जुन्या करारामध्ये वर्षातून एकच दिवस, त्या दिवशी न्यायनिवाडा करायचा आणि म्हणायचा की याजका, ज्या लोकांनी पाप करणं बंद केलेलं नाही, त्या लोकांचं पाप त्यांच्यावरती परत जाईल. ते पाप त्यांच्यावरती परत जाईल. आता ह्या सर्व गोष्टी आपण का शिकत आहोत? सैतान त्याच लोकांचं पाप स्वतःवरती घेईल ज्यांनी प्रायश्चित केले. पण ज्या लोकांनी प्रायश्चित केलेलं नाही, त्यांचं पाप त्यांच्यावरती परत जाईल. आता ह्या सर्व गोष्टी का शिकत आहोत आपण? ह्याच्याबद्दल आपल्याला दर्शनामध्ये, म्हणजे दानिएलाला जे दर्शन मिळालं, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीविषयी जास्त उलगडा होईल. म्हणून दानिएलाचा 7वा अध्याय, याच्याकडे आपण जाऊया. दानिएलाचा 7वा अध्याय. देवाचं वचन म्हणतं, दानिएलाचा 7वा अध्याय, पहिलं वचन. बाबेलचा राजा बेल्शाझर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानिएल आपल्या पलंगावर पडला असता त्याला स्वप्न पडले व त्याच्या डोक्यात दृष्टांत घोळू लागले. म्हणजे त्याला एक दृष्टांत मिळाला. तर दृष्टांतामध्ये त्याने काय पाहिलं? दुसरं वचन, दानिएलाने म्हटले, मी रात्री दृष्टांतात पाहिले तर चारी दिशेचे वारे महासागरावर सुटले. तिसरं वचन, आणि भिन्न अशी 4 मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर आली. दृष्टांतामध्ये त्याने काय पाहिलं? 4 श्वापदे पाहिली. ती 4 श्वापदे 4 देशांना दर्शवतात. दृष्टांतामध्ये ज्या गोष्टी पाहतो ना आपण, त्याचा व्यवस्थित अर्थ लावणं फार गरजेचं आहे. म्हणून दृष्टांतामध्ये 4 श्वापदे त्यानं पाहिली. ते 4 श्वापदे दानिएल 7:17 प्रमाणे 4 देश आहेत. पहिले सिंहासारखे असून, म्हणजे पहिले श्वापद, 4थं वचन, पहिले श्वापद सिंहासारखे आहे. तो सिंह जो आहे किंवा ते श्वापद जे आहे, ते एका देशाला दर्शवतं. दृष्टांतामध्ये एक गोष्ट जी पाहतो आपण, ती कशाला दर्शवते हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून सिंह जो आहे तो बाबिलोनला दर्शवतो. 5वं वचन, मी आणखी पाहिले ते एक दुसरे श्वापद अस्वलासारखे होते. दुसरे श्वापद अस्वलासारखे आहे. ते दुसरे श्वापद दुसऱ्या देशाला दर्शवते, त्याला मेदी पारसीचा देश असं म्हटलेलं आहे.
ह्यानंतर मी 6वं वचन, ह्यानंतर मी पाहिले आणखीन एक श्वापद चित्त्यासारखे. तिसरं श्वापद चित्त्यासारखं ते एका देशाला दर्शवतं आणि तो देश म्हणजे ग्रीस किंवा ग्रीस म्हटलं तर चालेल. ठीक आहे. 7वं वचन, ह्यानंतर मी दृष्टांत पाहिले तो पहा एक चौथे श्वापद, चौथा देश. तो चौथा देश त्याला कोणतंही नाव नाही, पण एवढंच लिहिलंय की तो विकराळ, भयानक आणि अतिशय बळकट असा आहे. तर पहिला देश बाबिलोन, दुसरा देश मेदी पारशी, तिसरा देश ग्रीस, चौथा देश रोम. बर, आता हा रोम जो आहे त्याच्यातून काय झालं ते आपण पाहूया. 8वं वचन, मी ती शिंगे न्हाळत असता पहा त्यातून एक लहानसे शिंग निघाले. म्हणजे चौथ्या श्वापदातून रोम या देशातून एक लहानसं शिंग निघतं आणि ते लहान शिंगाचे जर तुम्ही गुणधर्म पाहिले तर त्या गुणधर्मावरून आपल्याला हेच कळत की ते लहान शिंग जे आहे ते रोमन कॅथलिक मंडळीला दर्शवतं. परत एकदा, दानिएल 7 मध्ये पहिलं जे श्वापद आहे सिंह, ते बाबिलोनला दर्शवतं. दुसरं श्वापद अस्वल मेदी पार्शीला दर्शवतं. तिसरं श्वापद चेता ग्रीसला दर्शवतं. चौथं श्वापद जे भयानक आणि अतिशय बळकट आहे ते श्वापद रोमला दर्शवतं. पण रोम मध्ये 2 भाग आहेत. रोम मध्ये 2 भाग आहेत. एक मूर्तीपूजक रोम आणि दुसरं आध्यात्मिक रोम. मूर्तीपूजक रोम म्हणजे जे रोम मूर्तीपूजा करायचं. येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस या भूतलावरती रोमचं राज्य होतं. मूर्तीपूजक रोम होतं ते. पण मूर्तीपूजक रोम गेल्यानंतर आध्यात्मिक रोम आलं. त्या आध्यात्मिक रोमला लहान शिंगाने दर्शवलेलं आहे. पुढे जायच्या अगोदर माझे युट्यूबवरती दानिएल आणि प्रगटीकरणाविषयी जे संदेश आहेत ते संदेश तुम्ही सखोल अभ्यास करण्यासाठी त्याचा नक्कीच वापर करू शकता. देवाचे वचन आहेत ती आणि ते देवाच्या कार्यासाठी आहेत. तर प्रत्येक वचन जवळपास दानिएल पुस्तकामध्ये 12 अध्याय आहेत. त्या 12 अध्यायामध्ये प्रत्येक वचन त्या ठिकाणी स्पष्टीकरण झालेलं आहे. प्रगटीकरणाचे 22 अध्याय आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक वचन जवळपास त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी चौथं राज्य रोमचं आहे. रोमचा पहिला भाग मूर्तीपूजक रोम आणि नंतरचा भाग आध्यात्मिक रोम. आध्यात्मिक रोम लहान शिंगाने दर्शवलेला आहे आणि ते लहान शिंग म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी. तर आपण ह्या सर्व गोष्टी का शिकत आहोत पवित्र स्थानाविषयी शिकत असताना? तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, 9वं वचन, मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराण पुरुष आसनारूढ झाला. म्हणजे दानिएलाला हे दर्शन देण्यातच आलं होतं. दानिएल हे 4 देश पाहतच होता. तेवढ्यात देव म्हणाला की हे चौथं श्वापद म्हणजे रोमचा दुसरा भाग म्हणजे लहान शिंग पाहत असताना दानिएल, आता मी तुझं लक्ष महत्वाच्या गोष्टीकडे लावतो. म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीविषयी दाखवत असताना देव म्हणाला की ही मंडळी तू पाहतच आहेस, पण ही मंडळी काय करत आहे त्याच काळामध्ये मी तुला काहीतरी दाखवत आहे. तर इथं लिहिलंय की आसने मांडण्यात आली. कशासाठी ते आसने मांडण्यात आली? देवाचं वचन म्हणतं 10व्या वचनामध्ये, त्याच्या समोरून अग्निप्रवाह वाहत होता. हजारो लोक त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्या समोर उभे होते. न्यायसभा भरली, वह्या उघडल्या गेल्या. न्यायसभा भरली, वह्या उघडल्या गेल्या. आता न्याय म्हटल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं? कालच आपण न्याय निवडाविषयी बोललो. परम पवित्र स्थानामध्ये जर तुम्ही हे चित्र मोठं केलं तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरती, तर परम पवित्र स्थानामध्ये न्याय होत आहे. बरोबर? म्हणजे त्या ठिकाणी ठरतं की कोणाला सार्वकालिक जीवन मिळेल आणि कोणाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. म्हणून तुमचं आणि माझं तारण क्रूसावरती आपल्याला मिळत नाही. क्रूसावरती एक मार्ग आहे. त्या मार्गावरती तो क्रूस आहे. तारणाची योजना जी आहे त्या योजनेमध्ये क्रूस आहे. पण तारणाची योजना क्रूसावरती समाप्त होत नाही. मग योजना जर क्रूसावरती समाप्त होत नाही तर तारण क्रूसावरती कसं मिळेल? पण बहुतांश ख्रिस्ती लोक जे रविवारच्या मंडळीमध्ये आहेत किंवा इतर मंडळामध्ये आहेत त्यांना फक्त येशू ख्रिस्त आणि त्याचा क्रूसच पाहायला मिळतो. त्याच्या पलीकडे कोणीही शिक्षण देत नाही. म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आपण अभ्यास केला तर सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्येच
हे तत्व पूर्णपणे, तारणाची योजना पूर्णपणे शिकवली जाते. कोणत्याही मंडळीमध्ये ही तारणाची योजना पूर्णपणे शिकवली जात नाही. कल्पना करा की तुम्हाला कोल्हापूरवरून मुंबईला जायचंय. कोल्हापूरवरून मुंबईला जायचंय. म्हणजे तारणाची योजना कोल्हापूर पासून सुरू होते, मुंबईपर्यंत जाते. तुम्ही ज्यावेळेस पुण्यापर्यंत येता त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, इथपर्यंतची जी योजना आहे ती पूर्ण झाली. पण मुंबई ते पुणे अजून प्रवास राहिलेला आहे ना आपला. तसंच येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण देता झाला, त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हटला की हे पूर्ण झाले. म्हणजे तिथपर्यंतची तारणाची योजना पूर्ण झाली. म्हणून येशू ख्रिस्त स्वर्गरोहण झाला आणि तारणाची योजना, जी पवित्र स्थान स्वर्गामध्ये आहे, जी सेवा, जे कार्य पवित्र स्थानामध्ये स्वर्गामध्ये पूर्ण झालं पाहिजे, ती सेवा पूर्ण करण्यासाठी स्वर्गरोहण झाला. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की रोमन कॅथलिक मंडळीची ज्या वेळेस या ठिकाणी उल्लेख होतो त्यावेळेस न्यायसभा भरते. म्हणजे न्याय निवाडा आणि रोमन कॅथलिक मंडळीचा समोर समोर स्पष्टपणे काय आहे, संबंध आहे. म्हणजे रोमन कॅथलिक मंडळीचा जर विचार केला या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की रोमन कॅथलिक मंडळी ज्यावेळेस कार्यरत असेल त्यावेळेस न्याय निवाडा होत असताना रोमन कॅथलिक मंडळी ह्या जगामध्ये काय करेल, रोमन कॅथलिक मंडळी ह्या जगामध्ये काय करेल. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना आपण दानियेलच्या 8व्या अध्यायाकडे जाऊया. दानियेलचा 8वा अध्याय आणि विशेष करून 9वं वचन, दानियल 8:9. दानियल 7 मध्ये जो दृष्टांत आहे तोच दृष्टांत देवाने दानियल 8 मध्ये दाखवला. पण दानियल 8 मध्ये आपण अचूक गोष्ट पाहणार आहोत. 9वं वचन त्या लिहिलेलं आहे की त्यातल्या एका शिंगातून लहान शिंग निघाले. काय निघाले? लहान शिंग निघाले. हाच लहान शिंगाविषयी आपण दानियल 7 मध्ये पाहिलं. लहान शिंग रोमन कॅथलिक मंडळीला दर्शवते. इथं लिहिलंय, त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस व वैभवी देशाकडे पराकाष्ठाची झाली. देवाचं वचन म्हणतं, त्याची वृद्धी आकाश गगनापर्यंत होऊन त्या गणापैकी आणि त्या ताऱ्यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडले. एवढंच नाही, ते लहान शिंग काय करतं, एवढेच नव्हे तर 11वं वचन, त्याने गणाच्या अधिपतीबरोबर स्पर्धा करू लागला. म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती येशू ख्रिस्त, गणांचा अधिपती जो आहे येशू ख्रिस्त आहे, त्याच्या बरोबर काय करू लागले, स्पर्धा करू लागले. म्हणजे थोडक्यात रोमन कॅथलिक मंडळी येशू ख्रिस्ताची जागा घेते, म्हणते की तुम्हाला जर पापाची क्षमा पाहिजे तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पापाची क्षमा देऊ. जेव्हा की येशू ख्रिस्तच फक्त पापाची क्षमा करू शकतो. येशू ख्रिस्तच पापाची क्षमा करू शकतो. म्हणून रोमन कॅथलिक मंडळीमध्ये जे फादर असतात, जे याजक असतात त्या ठिकाणचे, जर तुम्ही पाप केलं तर ते लाकडाचा एक पडदा असतो, त्या लाकडाच्या पडद्याच्या ह्या बाजूला ते फादर बसलेले असतात, पलीकडच्या बाजूला तुम्ही बसलेला असतात. तुम्ही पापाची कबुली करता आणि ते पापाची तुम्हाला क्षमा करतात. म्हणजे जे पाप तुम्ही देवाकडे कबूल केलं पाहिजे ते तुम्ही त्यांच्याकडे करता. म्हणून रोमन कॅथलिक मंडळी येशू ख्रिस्ताबरोबर स्पर्धा करत आहे. एवढंच नाही, पुढे लिहिलेलं आहे की ते यज्ञ याग बंद करतात आणि पवित्र स्थान पाडून टाकतात. 11 वचनामध्ये लिहिले पवित्र स्थान पाडून टाकतात. कसं कसं ही रोमन कॅथलिक मंडळी पवित्र स्थान पाडून टाकते? त्या रोमन कॅथलिक मंडळीमध्ये पवित्र स्थान विषयी शिकवलं जात नाही. म्हणून लोक अज्ञान, त्यांना क्रुसापर्यंतच माहित आहे. क्रुसाच्या पलीकडं न्यायनिवाडा आहे. न्यायनिवाडा झाल्याशिवाय सार्वकालिक जीवन मिळत नाही, हे त्यांना शिकवलं जात नाही. रविवारच्या मंडळ्या बघा, त्यांच्यामध्ये पण हाच गोंधळ आहे. म्हणून सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीची स्थापना ज्यावेळेस झाली बंधू आणि भगिनीनो, ती स्थापना याच्यामुळे झाली की त्या लोकांनी, एलन जी व्हाईट, इतर लोकांनी, विल्यम मिलर, या लोकांनी पवित्र स्थानाचा अभ्यास केला आणि मग त्यांना कळालं की पवित्र स्थानामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या परम पवित्र स्थानापर्यंत पोहोचतात, फक्त वेदीपर्यंत पोहोचत नाहीत. वेदी येशू ख्रिस्ताच्या क्रुसाला दर्शवते. पण त्याच्यानंतर येशू ख्रिस्तानं सेवा पूर्ण करण्यासाठी पुढे वाटचाल केली, स्वर्गामध्ये तो गेला. कारण की त्यालाही माहित आहे की न्याय निवाडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. आता जरा लक्ष द्या.
हा दृष्टांत पाहत असताना काय झालं? देवाचं वचन म्हणतं, लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञ यागासहित त्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. 13 वचन, तेव्हा मी एक पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले. म्हणजे दृष्टांत बघत आहे कोणाविषयी? या लहानशा शिंगाविषयी, रोमन कॅथलिक मंडळीविषयी. न्याय निवडा एका बाजूला सुरू आहे, रोमन कॅथलिक मंडळी देवाच्या विरोधात काय काय करत आहे या जगामध्ये, या सर्व गोष्टीचा अभ्यास करत असताना 13 वचन, दानिएल 8:13, तेव्हा मी एक पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले. दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञ याग, विध्वंसमूलक पातक, पवित्र स्थान व सैन्य पायाखाली तुडवणे, ह्या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कुठवर चालणार? म्हणजे रोमन कॅथलिक मंडळी पवित्र स्थान जे आहे ते पवित्र स्थानाविषयी शिकवत नाही, इतर लोकांना सांगत नाही, जेणेकरून ते पवित्र स्थानाचं सत्य जमिनीस पाडण्याचा प्रयत्न. एवढंच नाही तर पवित्र लोकांना जेर करते, म्हणजे पवित्र लोकांना छळते. 1260 वर्ष बंधू आणि भगिनींनो, रोमन कॅथलिक मंडळीची स्थापना 538 ला झाली, 538 इसवी सन. त्याच्यानंतर 1260 वर्ष रोमन कॅथलिक मंडळीना, जे लोक आज्ञा पाळतात, जे लोक शाबात पाळतात, जे लोक देवाच्या वचनाचा अभ्यास करतात, सगळ्यांना छळलं. 1798 पर्यंत 1260 वर्ष छळलं. पण आज ती रोमन कॅथलिक मंडळी पूर्ण जगाच्या विरोधात, देवाच्या विरोधात काय करत आहे, न्याय निवडा होत असताना काय करत आहे ते आपण पाहत आहोत. काय करते ते? पवित्र स्थान व सैन्य म्हणजे देवाचे लोक यांना पायाखाली तुडवते. आणि एक पवित्र माणूस दुसऱ्या व्यक्तीला विचारत आहे की रोमन कॅथलिक मंडळी ह्या गोष्टी कुठवर करणार, कधीपर्यंत करणार, हे कधीपर्यंत चालणार? तर 14 वचन, तो म्हणाला 2300 दिवस, त्यानंतर पवित्र स्थान शुद्ध होईल. म्हणजे 2300 दिवस आणि मग न्याय निवाडा होईल. 2300 दिवस आणि मग न्याय निवाडा होईल. तर आता 2300 दिवसाची जी भविष्यवाणी आहे त्याची सुरुवात कुठं आहे? दानिएलचा 9वा अध्याय 24 वचन. 2300 दिवसाची जी भविष्यवाणीचं चित्र तुमच्या समोर आहे, ते चित्र फार महत्वाचं. कारण की का? पवित्र स्थान शुद्धीकरणाविषयी तिथं लिहिले. म्हणजे तुमचा आणि माझा छळ होणार आहे, पण पवित्र स्थान शुद्ध करत असताना तो छळ होणार आहे हे जाणून घ्या. पवित्र स्थानाचे शुद्धीकरण होत असताना हे छळ होणार आहे ते तुम्ही पाहून घ्या. दानिएलचा 9वा अध्याय 24 वचन, आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित करावे, सनातन नीतिमत्व उदयास आणावे, दृष्टांत व संदेश मुद्रित करावे आणि जो परमपवित्र याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. आता एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये शिकूया. देवाचं वचन म्हणतं की हा दृष्टांत आहे, 2300 दिवसाचा हा दृष्टांत आहे. आता 2300 दिवसाचा दृष्टांत जो आहे त्याच्यामध्ये 70 आठवड्याविषयी लिहिलेलं आहे. 70 आठवडे इथं लिहिले, 70 सप्तके ठरलेले आहेत. कशासाठी? दानिएल आणि त्यांच्या लोकांनी पवित्रता आणावी याच्यासाठी. भरपूर काही गोष्टी आहेत. पण आता त्याचा सुरुवात कुठे आहे? 2300 दिवसाची सुरुवात असू दे किंवा 70 सप्तके त्याची सुरुवात असू दे, कुठं होती ही सुरुवात? 25 वचन, हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून, हा पासून म्हणजे काय? सुरुवात. पर्यंत म्हणजे काय? शेवट. तर 70 आठवडे जे आहेत किंवा 2300 दिवस जे आहेत त्याची सुरुवात कुठं झाली? ज्या वेळेस यरुशलेमेचा जीर्णोद्धार म्हणजे यरुशलेम याचा पुनर्बांधणी जी आहे, ज्यावेळेस यरुशलेम परत बांधलं जाईल त्यावेळेस ह्या 2300 दिवसाची सुरुवात होईल किंवा 70 आठवड्याची सुरुवात होईल. तर एज्रा याच्या 7व्या अध्यायानुसार, विशेष करून 21व्या वचनानुसार आणि 21 पासून पुढे यरुशलेम बांधण्याची जी हुकूम निघाला, यरुशलेम बांधण्याचा जो हुकूम निघाला, तो हुकूम कधी निघाला? 457 ख्रिस्तपूर्व. आता ह्या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे 457 सुरुवातीची तारीख मोबाईलवरती. 457 ख्रिस्तपूर्व, ईसापूर्व म्हणजे ख्रिस्तपूर्व.
या दिवशी किंवा या तारखेला यरुशलेम बांधण्यात आलं किंवा हुकूम निघाला. माफ करा, हुकूम निघाला. तो हुकूम ज्यावेळेस निघाला, ती तारीख, सुरुवातीची तारीख कशाची? 2300 दिवसाच्या सुरुवातीची तारीख किंवा 70 आठवड्याची सुरुवातीची तारीख. तर ह्या दिवसापासून जर तुम्ही 70 आठवडे मोजले, माझी अशी आशा आहे की आपल्याला या सर्व गोष्टी शिकायला म्हणजे समजत आहेत. 70 आठवडे किंवा 2300 दिवसाची सुरुवात कुठून होते? 457 ख्रिस्तपूर्व. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 457 वर्ष अगोदर ही आज्ञा निघाली. कशाची आज्ञा? यरुशलेमला नवीन बांधण्याची, यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची. तर तिथून 70 आठवडे जर तुम्ही मोजले, एक आठवडा म्हणजे 7 दिवस. एक आठवड्यामध्ये किती दिवस असतात? 7 दिवस असतात. तसे 70 आठवडे जर मोजले तर 70 गुणिले 7, 70 गुणिले 7, 70 गुणिले 7 किती होतात? 490 दिवस होतात. 490 दिवस होतात. तर त्या 490 दिवसामध्ये काय काय होतं ते आपण पाहूया. इथं लिहिले 25व्या वचनामध्ये, हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून 457 ह्या तारखेपासून अभिषिक्त अधिपती जो असा येईपर्यंत 7 सप्तक्यांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर, म्हणजे जरा लक्ष द्या, 70 आठवड्याची सुरुवात 457 ला, 2300 दिवसाची सुरुवात 457 ला, दोन्ही तारखेची सुरुवात 457 इसवी सनला होते. पण 70 आठवडे जे आहेत त्यातले 69 आठवडे जे आहेत, 62 आणि 7, 62 आणि 7 69, म्हणजे 70 आठवड्यापैकी 69 आठवडे ज्यावेळेस पूर्ण होतात त्यावेळेस अभिषिक्त अधिपती म्हणजे येशू ख्रिस्त काय करतो? अभिषिक्त केला जातो, म्हणजे त्याचा बाप्तिस्मा होतो. कोणते आठवडे पूर्ण झाल्यानंतर? 69 आठवडे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त अभिषिक्त होतो. अधिपती अभिषिक्त होतो. तो अधिपती कोण आहे? येशू ख्रिस्त, ज्याच्या विरुद्ध रोमन कॅथलिक मंडळी. येशू ख्रिस्ताच्या जागी त्या ठिकाणी फादर किंवा बिशप किंवा पोप जो आहे तो बसलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा 27 इसवी सनला झाला. 490 दिवस मोजायचे, 490 वर्ष मोजायचे. 457 ख्रिस्तपूर्व पासून जर 490 वर्ष तुम्ही मोजले तर ते 31 इसवी सनला येतात. पण 69 आठवडे या ठिकाणी मोजायचे. 69 आठवडे, 70 आठवड्याची बेरीज केली तर 490 दिवस किंवा 490 वर्ष, बरोबर, 490 वर्ष. तर 490 वर्ष 70 आठवड्यासाठी आहेत. 69 आठवड्यासाठी एक आठवडा कमी, म्हणजे 7 वर्ष, म्हणजे 7 दिवस कमी करायचे. ते जर केलं तर तुम्हाला 483 वर्ष मिळतात. आणि ते 483 वर्ष 457 पासून 27 इसवी सनला येतात. आणि ते 27 इसवी सनला येशू ख्रिस्त यार्दन नदी तीरी त्यानं बाप्तिस्मा घेतला. यार्दन नदीमध्ये त्यानं बाप्तिस्मा घेतला. बंधू आणि भगिनींनो, एक दिवस म्हणजे एक वर्ष, हे फक्त भविष्यवाणीसाठी लागू आहे. एक दिवस म्हणजे एक वर्ष, हे फक्त भविष्यवाणीसाठी लागू आहे. 7 दिवस मध्ये, 6 दिवसामध्ये देवानं ही सृष्टी पूर्ण केली. 7व्या दिवस विसावा घेतला. त्या ठिकाणी एक दिवस म्हणजे एक वर्ष नाही, एक दिवस म्हणजे एकच दिवस. पण भविष्यवाणीचा अभ्यास करत असताना एक दिवस म्हणजे एक वर्ष. कसं? गणना 14:34 प्रमाणे एक दिवस म्हणजे एक वर्ष. एजेकेल 4:6 प्रमाणे एक दिवस म्हणजे एक वर्ष. 2 वचनं या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. गणना 14:34, एजेकेल 4:6 प्रमाणे एक दिवस म्हणजे एक वर्ष. तसं जर आपण 70 आठवड्याचा विचार केला तर 70 आठवड्यामध्ये 490 दिवस असतात. 70 आठवड्यामध्ये 490 दिवस असतात. गणिताचा भाग आहे. तर 490 दिवस म्हणजे 490 वर्ष. एक दिवस म्हणजे एक वर्ष, 490 दिवस म्हणजे 490 वर्ष.
पण इथं 69 आठवडे झाले की येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेणार अशी भविष्यवाणी आहे. तो अधिपती अभिषिक्त होणार, म्हणजे थोडक्यात तो काय करणार, बाप्तिस्मा घेणार. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन जर पाहिलं तर 457 पासून आपण 69 आठवडे म्हणजे 483 दिवस म्हणजे 483 वर्ष जर मोजले तर 27 इसवी सन येतं. 27 इसवी सनला येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. ही तारीख आपल्याला इतिहासाप्रमाणे मिळते. म्हणजे जर आध्यात्मिक इतिहास पाहिला, बायबलमध्ये ह्या तारखा लिहिलेल्या नाहीयेत, पण जो इतिहास देवाच्या वचनानुसार जातो ना, तो इतिहास पाहायचा. त्याला आध्यात्मिक इतिहास म्हटलं जातं. जगिक इतिहास वेगळा, आध्यात्मिक इतिहास वेगळा. आध्यात्मिक इतिहास या वचनानुसार जातो. तर 457 येशू ख्रिस्त पूर्व पासून 2300 दिवसाला सुरुवात झाली. 2300 दिवस म्हणजे 2300 वर्ष. जितके दिवस तितके वर्ष. तर ह्या ठिकाणी आपण 457 पासून सुरुवात केली. 27 इसवीपर्यंत आपण 69 आठवडे पूर्ण केले. राहिला एक आठवडा, 17वा आठवडा. 17वा आठवडा म्हणजे 7 दिवस. 17वा आठवडा, एक आठवडा. एक आठवड्यामध्ये 7 दिवस. 7 दिवस म्हणजे 7 वर्ष. तर 27 इसवी सन पासून एक आठवडा काय झालं? 26वं वचन, 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध झाला. म्हणजे तिथं लिहिलंय 62 सप्तके संपल्यावर, म्हणजे 62 सप्तके संपल्याच्या नंतर त्याला काही उरणार नाही आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. त्यांचा अंत पुराने होईल. युद्धात अंतापर्यंत चाललेले सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. तो पुष्कळांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करेल. आता जरा लक्ष द्या, एक सप्तकामध्ये काय होतं, 17व्या आठवड्यामध्ये काय होतं. 17वा आठवडा जो आहे तो 27 इसवी सन पासून पूर्ण सुरू झाला. मग 27 पासून 17वा आठवडा पूर्ण झाला म्हणजे 7 दिवस सुरू झाले, म्हणजे 7 वर्ष सुरू झाले. मग 27 पासून 7 जर वर्ष मोजले तर आपण कुठे येतो, 34 इसवी सनला येतो. आता ह्या ठिकाणी 34 इसवी सन ही तारीख तुमच्या मोबाईलवरती आहे. तर 27 पासून एक आठवडा म्हणजे 7 दिवस म्हणजे 7 वर्ष. 27 अधिक 7 34. 27 अधिक 7 34. 34 इसवी सन पर्यंत येशू ख्रिस्तानं काय केलं, लोकांबरोबर करार केला. पण इथं काय लिहिलंय, वचनामध्ये लिहिलंय की तो आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच येशू ख्रिस्ताचा वध केला जाईल. म्हणून ह्या ठिकाणी वेदी तुम्हाला 31 इसवी सनला दिसत आहे. म्हणजे 27 इसवी सनला ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला त्याच्यानंतर 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताने सेवा केली. किती वर्ष? 3.5 वर्ष. म्हणजे आठवडा जो 27 इसवी सनला पूर्ण झाला, 3.5 वर्ष म्हणजे 3.5 दिवस. बरोबर 31 इसवी सनला येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्यानं प्राण दिले. मग 31 इसवी सनला तो स्वर्गरोहण झाला. पण येशू ख्रिस्त स्वर्गरोहण जरी झाला तर त्याच्या शिष्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे लोकांबरोबर करार केला. जर चित्र तुम्ही झूम आउट केलं, चित्र तुम्ही झूम आउट करा, पास्टर मेल्कीजेडेक किंवा पास्टर सुजे, तर ह्या ठिकाणी 34 इसवी सन तुम्हाला पाहायला मिळतं. 34 इसवी सन म्हणजे 27 पासून 34 म्हणजे 7 दिवस म्हणजे 7 वर्ष म्हणजे एक आठवडा. तर एक आठवड्याच्या मध्येच येशू ख्रिस्ताला काय केलं, वधस्तंभावरती टांगण्यात आलं. वधस्तंभावरती त्यानं प्राण दिले. 27 पासून 3.5 म्हणजे 31. 31 पासून 3.5 म्हणजे 34. म्हणजे 70 आठवडे जे आहेत ते 34 इसवी सनला पूर्ण होतात. सुरू कधी झाले? 457 इसवी सनला ते पूर्ण झाले. संपले कधी 70 आठवडे? 34 इसवी सनला संपले. पण बंधू आणि भगिनींनो, 2300 दिवस म्हणजे 2300 वर्ष जे आहेत त्यातले फक्त 70 आठवडे पूर्ण झालेत. बरोबर? म्हणजे 490 दिवस पूर्ण झालेत. बाकीचे जे वर्ष आहेत ते वर्ष पूर्ण झाले पाहिजेत. दोन्हीही 70 आठवड्याची सुरुवात, 2300 दिवसाची सुरुवात, दोन्हीची सुरुवात कुठं आहे? 457 इसवी सन, ख्रिस्तपूर्व. 457 ख्रिस्तपूर्व, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर. आता आपण शिकलो
की रोमन कॅथलिक मंडळी आणि न्याय निवाडा दोन्ही दर्शनामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. मग 457 पासून जर तुम्ही 2300 दिवस म्हणजे 2300 वर्ष मोजता, तर तुम्हाला कोणती तारीख मिळते माहित आहे का? 22 ऑक्टोबर 1844. 22 ऑक्टोबर 1844 ही तारीख मिळते. जर तुम्ही 2300 दिवस म्हणजे 2300 वर्ष याची बेरीज केली कुठपासून, 457 ख्रिस्तपूर्व पासून, तर तुम्हाला कोणती तारीख मिळते? 22 ऑक्टोबर 1844 इसवी सन. आपण 2026 इसवी सन मध्ये आहोत, म्हणजे जवळपास 170-180 वर्ष पूर्व पाठीमागे जायचं. त्यावेळेस काय झालं, तर दानियल 8:14 प्रमाणे काय झालं? देवाचं वचन म्हणतं दानियल 8:14 मध्ये, मग तो म्हणाला 2300 दिवस यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. म्हणजे काय? पवित्र स्थानाचा न्यायनिवाडा होईल, म्हणजे पवित्र स्थानामध्ये न्यायनिवाडा होईल. आता जे रक्त दररोज याजक काय करायचा, त्या पडद्यावरती शिंपडायचा ना, तर तो पडदा आता अशुद्ध झालेला आहे. त्या पडद्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे, बरोबर? आणि ही सेवा दररोज व्हायची. पण वर्षातून एकदा जी सेवा होत असे, 7वा महिना 10वा दिवस, तो 7वा महिना 10वा दिवस जुन्या करारातल्या लोकांसाठी. त्या दिवशी काय केलं जायचं? शुद्धीकरण केलं काय जायचं. लोकांचं शुद्धीकरण व्हायचं, पवित्र स्थानाचं शुद्धीकरण व्हायचं, त्या पडद्याचं शुद्धीकरण व्हायचं, अहरोन आणि त्याचे लेकरांचं शुद्धीकरण व्हायचं, सर्व शुद्धीकरण 7वा महिना 10वा दिवस. न्यायनिवाडा व्हायचा त्या दिवशी. म्हणजे शुद्धता आणि न्यायनिवाडा एकच गोष्ट आहे. तर जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी घडल्या, त्याच नवीन करारामध्ये गोष्टी घडत आहेत. म्हणजे देव आज, येशू ख्रिस्त आज परमपवित्र स्थानामध्ये 22 ऑक्टोबर 1800 इसवी सनला परमपवित्र स्थानामध्ये गेला. ज्यावेळेस तो स्वर्गरोहण झाला, बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभावर त्याने प्राण दिले, आणि इथून ज्यावेळेस तो स्वर्गरोहण झाला, त्यावेळेस तो परमपवित्र स्थानामध्ये नाही गेला, पवित्र स्थानामध्ये गेला. म्हणजे ज्या ठिकाणी मेज, भाकरी आणि दीपवृक्ष तुम्हाला दिसत आहे, धूप वेदी दिसत आहे, त्या ठिकाणी तो गेला. कधी? 31 इसवी सनला. 31 इसवी सनला तो पवित्र स्थानामध्ये गेला. 31 इसवी सन. आता हे चित्र तुम्ही झूम इन करा, झूम आउट करा, चित्र झूम आउट करा थोडं. 31 इसवी सन, ज्यावेळेस येशू ख्रिस्त ह्या वधस्तंभावरती प्राण देता झाला, त्यावेळेस तो स्वर्गरोहण झाला. स्वर्गरोहण झाल्यानंतर तो काय केलं, त्यानं स्वर्गामध्ये गेला. पण स्वर्गामध्ये कुठे गेला तो? पवित्र स्थानामध्ये गेला. मग पवित्र स्थानातून 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला तो पवित्र स्थानातून परमपवित्र स्थान. परमपवित्र स्थान म्हणजे कोशाच्या समोर गेला, त्या कराराच्या कोशाच्या समोर गेला. कधी जातो याजक कराराच्या कोशाच्या समोर? न्याय निवाड्याच्या दिवशी. तर जुन्या करारातल्या लोकांसाठी तो 7वा महिना 10वा दिवस असायचा, पण आज आपल्यासाठी 22 ऑक्टोबर 1844 हा दिवस आहे. 22 ऑक्टोबर 1844 हा दिवस आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, 22 ऑक्टोबर 1844 पासून तुम्ही आणि मी न्याय निवाड्याच्या दिवसामध्ये आहोत, आणि रोमन कॅथलिक मंडळी याच काळामध्ये रविवारचा नियम लागू करेल. याच काळामध्ये लोकांना त्यांचं मन, त्यांचं अंतःकरण न्याय निवाड्यापासून भरकटावं, त्यांचं लक्ष विचलित व्हावं, म्हणून रोमन कॅथलिक मंडळी रोम जे आहे ते अमेरिकेचा वापर करून तुमचं आणि माझं लक्ष बाकीच्या गोष्टीकडे लावत आहे. म्हणून आपण दानियल 7, दानियल 8 आणि दानियल 9 एकत्र शिकत आहोत. हा न्याय निवाडा जो आहे, तो न्याय निवाडा 22 ऑक्टोबर 1844 इसवी सनला सुरू झाला. म्हणून जोपर्यंत तुमचा आणि माझा न्याय निवाडा होत नाही, तोपर्यंत आपल्याला सार्वकालिक जीवनाचा शिक्का मिळत नाही. येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला 31 इसवी सनला. त्याच्यानंतर तो स्वर्गामध्ये गेला. स्वर्गामध्ये पहिल्या ठिकाणी गेला. पहिलं ठिकाण कोणतं? पवित्र स्थान. त्या ठिकाणी त्यानं मध्यस्थी केली. पण मध्यस्थी त्यानं कुठपर्यंत केली? 31 इसवी सन पासून 22 ऑक्टोबर 1844 पर्यंत त्यानं मध्यस्थी केली.
पण मध्यस्थी केल्यानंतर त्याच्यानंतर तो परमपवित्र स्थानामध्ये गेला. 22 ऑक्टोबर 1844 मध्ये तो परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि आता देखील तो परमपवित्र स्थानामध्ये न्यायनिवाडा करत आहे. न्यायनिवाडा कोणाचा करत आहे? आदामापासून शेवटचं लेकरू जे जन्माला येईल त्या सगळ्यांचा न्यायनिवाडा होणार आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, सैतानाची कदापि इच्छा नाही की तुम्ही आणि मी या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं. म्हणून जगामध्ये काय चालू आहे? युद्ध चालू आहे. म्हणून जगामध्ये काय चालू आहे? तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आजकाल सैतान मोहामध्ये टाकत आहे. मग ते मोबाईलच्या द्वारे, टीव्हीच्या द्वारे, मग युद्धाच्या द्वारे आपलं मन जे आहे ते भरकटत चाललेलं आहे. आपण घाबरत आहोत, आपण आपलं लक्ष विचलित करत आहोत, आपल्या सार्वकालिक जीवनाकडे आपलं लक्ष नाही. मग वेगवेगळे त्रास संकट रोमन कॅथलिक मंडळी ह्या जगामध्ये आणत आहे. आता याच्याविषयी अभ्यास आपण पुढच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या दिवसामध्ये करत आहोत, म्हणजे उद्या करणार आहोत. म्हणून विनंती आहे माझी की न्याय निवाडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला तारण मिळत नाही. ही काळ्या दगडावरची कोरलेली पांढरी रेषा आहे, हे कदापि आपण विसरू नये. म्हणून जर तुम्हाला कोण म्हणालं माझं तारण 2016 मध्ये झालं, माझं तारण 2004 मध्ये झालं, त्यांना एवढंच माहिती की ते लोक फक्त क्रूसाकडे बघत आहेत. बंधू आणि भगिनीनं, क्रूस गरजेचा आहे का? नक्कीच क्रूस गरजेचा आहे. क्रूसाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती प्राण दिल्याशिवाय आपण न्यायनिवाडा समोर उभे राहू शकत नाही. म्हणून क्रूसावरती तुम्ही आणि मी पापापासून फक्त वेगळे झालो. पाप परमपवित्र स्थानामध्ये म्हणजे अंतरपटावरती ते पाप ठेवण्यात आलं, पण ते पापाचं शुद्धीकरण जे आहे ते परमपवित्र स्थानामध्ये होतं. म्हणून तुम्ही आणि मी जसं येशू ख्रिस्त परमपवित्र स्थानामध्ये परमपवित्र स्थान आणि पवित्र स्थान पूर्णपणे शुद्ध करत आहे, 22 ऑक्टोबर पासून ते शुद्ध करत आहे, तसं आपलं अंतकरण देखील येशू ख्रिस्त शुद्ध करत आहे. आपण त्याला ती परवानगी दिली पाहिजे. जर ह्या न्यायनिवाड्यातून आपल्याला पार पडायचं आहे तर आपण आपलं अंतकरण शुद्ध ठेवलं पाहिजे. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. मगच आपल्याला कोणाला तारण मिळेल आणि कोणाला तारण मिळणार नाही हे न्यायनिवाडा संपल्यानंतरच कळेल. म्हणून आपलं लक्ष या जगिक गोष्टीकडं, जगामध्ये जो त्रास संकट चालू आहे त्याच्याकडे न देता आपण आपलं लक्ष न्यायनिवाड्याकडे लावूया, जेणेकरून न्यायनिवाड्यातून पार होऊन आपण सार्वकालिक जीवन मिळवू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. आमेन. थँक्यू ब्रदर.